खूप वेळ चाललाय, लवकर बॅट्समन पाठवा. चला मी पुन्हा विनंती करतोय बॅटिंग टीम तुळजाई फायटर्स हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो चला सगळ्या खेळाडूंना विनंती राहील की आपण वेळ वाचवणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील होणारा सामना क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या सामन्यातील दुसरा डाव मैदानाच्या आतून जो सुरू होतोय. अन्सर आणि बंटी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहतो हळूहळूपणे खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडूवरती येईल. पहिला चेंडू येतो डॉट. गोलंदाजी कधी गोलंदाज अगदी आपण पाहतोय तो गोलंदाज आहे इथे अतुल याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. पहिला चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळालाय. टार्गेट 82 धावसंख्यांचा 81 धावा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अतुल कवले यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय थोडासा मिसटाइम फटका आहे. उंची खूप आहे, लांबी कुठपर्यंत मिळते पाहायचंय. झेल सुटला आणि त्याचबरोबर अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात. नंतर आलेला चौकार अगदी आपण पाहतोय झेल सुटला आणि चौकार जाताना पाहायला मिळालाय. गोलंदाज परत एकदा आपण पाहूया अतुल. फुलटास होता अन्सरच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. 82 धावसंख्यांचा पाठलाग, मोठी धावसंख्या पाठलाग करायची आणि या मोठ्या धावसंख्यांचा पाठलाग करत असताना जर अशा प्रकारचे चेंडू जर बॅटवरती नाही आले तर कदाचित संघ अडचणी देण्याची शक्यता तुळजाई फायटर्स या संघाच्या समोर अडचण निर्माण होऊ शकते. तुळजाई फायटर्स संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. रॉयल मित्र संघ पारा या संघाला सुरुवातीला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट, तिथे क्षेत्ररक्षकाच्या परत एकदा डोक्यावरून चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. षटकार. त्या प्रकारे धावसंख्या अगदी आपण पाहतो दुहेरी अंकात 10 धावा आहेत. यावेळेस बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. अजून एक चेंडू डॉट. या पहिल्या 5 चेंडूंचा विचार आपण केला तर पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, परत एकदा डॉट आला, तिसरा चेंडू, चौथ्या चेंडूवरती षटकार आला, पाचवा चेंडू परत एकदा डॉट आलाय. अर्थात पहिला, तिसरा आणि पाचवा चेंडू ज्या चेंडूवरती धावा आल्या नाहीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती मोठमोठे फटके आलेत. 6व्या चेंडूवरती काय
परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट येताना पाहायला मिळालाय. षटकाची झाली समाप्ती. षटक क्रमांक पहिला संपला आणि धापलकर धावा संख्या असेल बिनबाद 10 धावा. उर्वरित अजून 5 ओव्हर यायच्या बाकी आहेत, अर्थात 30 चेंडू यायचे बाकी राहिलेत. 72 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. वेळ सगळ्यात महत्वाची राहील. तुम्हाला जे वेळ दिलाय तो वेळेतच अगदी प्रत्येक डाव तुम्हाला संपवायचा आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. रात्र जरी संपूर्ण असेल पण त्या संपूर्ण रात्रीचा वापर तुम्हाला करता येणार नाही. ज्या काही 5-6 मॅचेस आहेत आजच्या रात्रीमध्ये, त्या मॅच पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जी काही वेळ दिलेली आहे ते वेळेचे बंधन तुम्हाला पाळावं लागणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळेल. रोहित शेळके याला आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर स्ट्राईकला अगदी आपण पाहूया, तो असेल प्रदीप जगदाळे अर्थात बंटी. आणि प्रदीपच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे कोणी आणि चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पाहूया टोटल स्कोर जो आहे तो असेल आता 14 धावा आपल्याला पाहण्यामध्ये आहेत. परत एकदा बिघडण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट बॅटमध्ये चेंडू मिळवू शकला नाहीये. निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळाले. चौकार नंतरची पुढची दोन्ही चेंडू अगदी आपण पाहतोय इथे निर्धाव येताना पाहायला मिळाले, परंतु इथे बिमरसाठी बॅटिंग टीम की अंपायर्स कॉल. बॅटिंग टीम अंपायर्स कॉल आहे. ओके. अजून अगदी आपण पाहतोय इथे डिसिजन पेंडिंग आहे. नी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये कोण येतो ते अगदी आपण पाहूया.
एक सगळ्यात महत्वाचं काय, एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज वेळेतच येणं गरजेचं राहतं आणि तो जर वेळेत नाही आला आणि ऑपोजिट टीमने जर अपील जर केलं की सर हा नवीन फलंदाज वेळेत आला नाही तर त्यावेळी तो टायमिंग पाहिला जाईल आणि जर खरंच वेळेत नसेल येत तर टाइम आउटच्या नियमानुसार येणाऱ्या नवीन फलंदाजाला सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. वेळ सगळ्यात महत्वाची आहे. जी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश पवार आलाय जो स्ट्राईकला असेल. 25-68 सामना बाकी. इथे अगदी आपण पाहतो चेंडू हवेत आणि 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 येत अजून एक विकेट परंतु नाही. एक वेळेस असं वाटलं की झेल झाला आहे आणि तिथे चेंडू अगदी शेवटच्या क्षणात हातातून सटकला. जीवनदान. एक 6 वर्षाचा मुलगा आहे. शंभूराजे नाव आहे का शेजारी असं कोणी जिथं बसलंय की जिथे एक छोटा मुलगा आहे त्याची आई शोधत शोधत इथपर्यंत आलेली कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. शंभूराजे नावाचा एक छोटा मुलगा आहे. 6 वर्षाचं बाळ आहे ते. तर मॅच पाहायला आले ग्राउंडवर आहे का. घ्या इकडे आणा त्याला. ये बाळा. फक्त आईला विनंती घरी जाऊन मार बीर देऊ नका त्याला चुपू विपू नका. इकडे ये. असं इथं नाही बाळा. इकडे इकडं. इथे क्षेत्ररक्षण थोडस उशिरा झालं. फिकी खूप चांगल्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे धावफलक 3 ने पुढे जाईल. 17 धावा गड्याच्या मोबाईलमध्ये. वरती धावफलक. यावेळेचा चेंडू अगदी लॉंगॉनला तिथे सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकाचे रन. आलाय चेंडू येतोय निर्धाव. सरळ हाताने फटका खेळत येते. षटकार आला. पुढचा चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न केला. बॅट मध्ये चेंडू आला नाही. या फटक्याबाबत आपण नेहमी सांगत असतो की ये लग गया अगर परफेक्ट तो टीम हो गई आबाद. अगर गलती से मिस्टेक हो गई तो टीम और खुद भी हो गए बर्बाद. हिंदी में कहावत है अगर भाई इस सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. भाई यहाँ पे सीधी उंगली से निकल रहा है. उंगली की टेढ़ी करने की जरूरत नहीं है. 21 चेंडू बाकी आहेत. 59चा पाठलाग आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस. इथं आपण पाहतोय चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव आहे आणि फिकी सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक इकडे पुढे जाईल. 24 वरती धावफलक आहे. अजून 20 चेंडू बाकी आहेत. 58 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. सामना क्रमांक 3 होईल या सामन्यात. अर्थात दुसऱ्या सामन्यातला विजेता. अर्थात दुसरा सामना चालू आहे. या सामन्यातला विजेता आणि पहिल्या सामन्यातला विजेता. अर्थात पहिला सामना अगदी आपण पाहिला जो इथे अजिंक्य मातोश्री या संघाने जिंकलेला आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय खूप वेगाने चेंडू टाकला गेला होता. इष्टरक्षकाच्या हाताला चेंडू अगदी स्पर्श करताना पाहायला मिळालाय. वेगाने चेंडू अगदी आपण पाहतोय.
अतुल कबुले याला आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आहे. एकोणीस चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 58 धावसंख्येचा बाटला करायचा. उजव्या हाताने परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने चेंडू ढकललाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो डायरेक्ट हिट आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय पंचाकडे अपील आणि डिसिजन पेंडिंग. इथे फलंदाज सुरक्षित उर्वरित आता 3 षटकांचा खेळ बाकी राहिलाय. 18 चेंडू आणि 58 धावसंख्येचा बाटला करायचा आहे. आणि गोलंदाज जर अगदी आपण पाहिला तर गोलंदाज इथे रोहित शेळके याला आपण परत एकदा पाहणार आहोत. आणि स्ट्राईकला फलंदाज जर अगदी आपण पाहिला तर तो असेल अन्सार फटाण आहे. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकच्या बाजूला तुषारला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. समय पे ध्यान दीजिए, हर खिलाड़ी को विनती है समय पे ध्यान दीजिए. प्रत्येक खेळाडूला सूचना आहे आणि जर वेळेत तुम्ही मॅच संपवत नसाल आणि सूचना देऊनही ऐकत नसेल तर कॅप्टनला पुढच्या एखाद्या सामन्यासाठी पॅनलाइज केलं जाईल. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कॅप्टनच खेळू दिला जाणार नाही. हे नियम जे आहेत हे खूप काळजीपूर्वक आणि कटाक्षाने आपण सर्वांनी पाळायचे. पाहिलं मला रोहित शेळके याचा याच्या अगोदरचे षटक सुद्धा आपण रोहितचा पाहिलं. फक्त 4 धावा रोहितने खर्च केल्या होत्या. एक फलंदाज बाद करण्यात रोहितला यश आलं होतं. समोर अन्सार पठाण आहे. यावेळेस अगदी मिडविकेटला चेंडू खेळला तिथे कॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 16 चेंडू आणि बनवायच्या 54 धावा. इथे डॉट येताना पाहिलं मिळालंय. परत एकदा थोडासा लो फुल टॉस होता. बॅट मध्ये परफेक्ट मिळवू शकणार नाही. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब झालंय आणि इथे फिकी येईपर्यंत
2 धावा. या 2 धावसंख्येने धापलकर धावसंख्या आहे 30. उर्वरित 14 चेंडू आणि 52 धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडू 52. प्रज्वल डान्सिंग नोंद विकेटचा मारा आहे. लॉंगॉनला चेंडू पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. त्या दरम्यान ती एक सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाईल. धापलक धावसंख्या 31 आहे. 82चा पाठलाग करत असताना 31 झाल्यात. अजून 51 बनवायचे आहेत. उर्वरित चेंडू 13 शिल्लक राहिलेत. 51 बनवायचे आहेत. लॉंगॉनच्या दिशेने अगदी आपण पाहतोय चेंडू खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. 4 ओव्हर कंप्लीट. 2 बाद 32 धावा. उर्वरित 12 चेंडू 50 धावा. या ठिकाणी मंदिर संस्थांचे PRO आदरणीय तेरकडकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी PRO आदरणीय तेरकडकर साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती राहील. आणि PRO साहेबांना विनंती की येताना आपण आपल्या सगळ्या अधिकारी वर्गाला सुद्धा घेऊन स्टेजवरती यायचे अशी आपणास विनंती राहणार आहे. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 12 चेंडू बाकी राहिले. 50 धावा बनवायच्या आहेत. दत्ता आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. तुषार उंद्रे आणि अन्सार पठाणी जोडी मैदानाच्या आत. विकेट परफेक्ट बॅट वरती मिडल झालाय. पाठवलंय मैदानाच्या बाहेर. पंचांच्या दोन्ही आता कशाकडे जात आहेत आणि कळवत आहेत. हा येतोय कणकणी षटकार. अजिंक्य मातोश्री टीमने रेडी राहा. सूचना परत केल्या जाणार नाहीत. अजिंक्य मातोश्री आपण ढगावरजवळ तिथे उपस्थित राहायचंय आणि टॉस संपल्याबरोबर लगेचच कॅप्टन तिथे हजर राहा टॉस साठी. एकदाच फक्त सूचना केली जाईल. जर सूचनेचं पालन नाही झालं तर 6-6 ओव्हरच्या मॅचच्या ऐवजी 4-4 किंवा 5-5 ओव्हरच्या मॅच खेळवल्या जाईल जर वेळेत तुम्ही टॉसला नाही आले तर. दोन्ही टीमने आपले प्लेइंग 11 सुद्धा रेडी ठेवायची अर्थात मॅच संपल्याबरोबर. त्यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू सुंदर त्या खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव येते. एक ने धावफलक पुढे जाईल. धापलकर धावसंख्या 39. 10 चेंडू आणि 43 धावा बनवायच्या. मॅच अजूनही चालू आहे. मॅच अजूनही ऑन आहे. इथे अगदी आपण पाहिलंय घरट सोडलं आणि थोडीशी घाई होताना वाईड आणि फलंदाज इथे धावबाद. आणि आता तुषारच्या जागेवरती नवीन फलंदाज प्रतीक मुंदर याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत जो नॉन ट्रॅकच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. अन्सर असेल स्ट्राईकला.
10 चेंडू आणि 42 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहूयात. परत तो तयार असेल. यावेळी जोरदार फटका आहे. कॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संधी नसेल कुठल्या क्षेत्ररक्षकाला. 4 रन चौकार. परत एकदा परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचलाय मिड ऑनला. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूवरती पोहोचलाय. 1 धाव आणि एका धावसंख्येत समाधान मानले. धापरकर धावसंख्या 45. 8 चेंडू आणि 37 धावा. चला दिनेश माने कॅप्टन संपर्क करा. आहेत प्लेइंग 11 द्यायला सर. कॉम्बॉक्स मध्ये या दिनेश माने. एक चांगला चेंडू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूला डॉट. परत एकदा परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दरम्यान एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलची रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. धापरकर धावसंख्या असेल आता 46. 6 चेंडू आणि 36 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. एक सूचना आहे. रणवीर छत्रे आपण कुठे मॅच पाहत आहेत ग्राउंड वरती असेल तर घरी जा. रणवीर छत्रे आपण ताबडतोब घरी जायचे. सूचना समाप्त. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 6 चेंडू 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल योगेश डोरले. याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. योगेश डोरले अर्थात शंभू जो इथे गोलंदाज मार्कवरती आहे. समोर आहे प्रतीक बोंदर. यावेळेस खूप चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी वेगाने चपकन चेंडू अंगावरती येताना पाहायला मिळालाय आणि इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हो या दरम्यान परत एकदा वेगाने चेंडू जाताना पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतर अगोदरचा चेंडू ज्यावेळेस अगदी पडला त्यावेळेस थोडासा खाली राहिला होता. वेगानेच होता पण खाली राहिला होता. आणि यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलं शंभू याचा अर्थात योगेश डोरले याचा पडल्या अगदी वेगाने उसळी घेत यष्टी रक्षकाच्या हातात जाताना पाहायला मिळाला. परत एकदा इथे चेंडू बॅट वरती नाही. अजून एक चेंडू डॉट. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक 3 चेंडू 36. चौकार 4 रन. आणि 32 धावसंख्येचा अजूनही पाठलाग करायचा आहे तुळजाई फायटर्स या संघाला. गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या हाताला पार करून यावेळी डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा होता. 2 धावा डिक्लेअर मिळतील. या 2 धावसंख्येने धापरकर धावसंख्या असेल 52. 1 चेंडू 30. हा सामना बाकी आहे. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली. 1 चेंडू 30.
गोलंदाज तयार. आणि इथं अगदी आपण पाहिलंय खूप चांगला चेंडू येतो डॉट. आणि हा सामना रॉयल फ्रेंड सर्कल पारा या संघाने 29 धावसंख्येने हा सामना जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन. कॅप्टन लगेच चला टॉसला, वेळ नाही आपल्याकडे. कॅप्टन लगेच चला.